आणि लग्न झाल्यानंतर मला लगेच प्रेग्नन्सी राहिली आणि सगळ्यांनी सांगितलं की पहिलं बाळ आहे, तुला प्रेग्नन्सी कंटिन्यू करावी लागेल. मला त्याला पोटाला ओढणी बांधून धनकवडीला त्यांच्या घरी सोडावं लागत होतं. तिथे सोडल्यानंतर तो खूप रडायचा आणि त्याला रडताना पाहून पूर्ण रस्त्याने मी रडायचे आणि तो ब्रेस्ट फिडिंग करत होता म्हणून अक्षरशः कॉलेजमध्ये ब्रेस्टमधून मिल्क लीक होत होतं. तर मी घरात एकटी होते आणि मी अक्षरशः माझे हात थरथर कापत होते. शेवटी काहीच अरेंज झालं नाही म्हणून मी गेली आणि माझं स्वतःचं मंगळसूत्र सोनाराकडे जाऊन मोडलं. कोणी नसतात ही 4 लोक, ना तुमच्या सुखातही नसतात आणि तुमच्या दुःखात तर नसतात. आणि 1 डिसेंबरच्या रात्री 9ला आम्हाला गावावरून फोन आला की माझ्या सासूबाई एक्सपायर झाल्या. माझं नाव सुरेखा भानुदास मिसाळ. मी बेसिकली बीडची आहे. संघर्ष कोणाच्या लाईफमध्ये नसतो, सगळेच संघर्षातून जातात. पण त्या संघर्षातून आपण पुढे येतो की तिथेच अडकतो हे महत्त्वाचं आहे. तर आम्ही असं बराच वेळा ऐकलं आहे की लग्न झाल्यानंतर मुली म्हणतात की मुलगा झाला, संसारात अडकून गेले तर माझं सक्सेस मिळवला नाही किंवा मी ही डिग्री कंप्लीट करू शकले नाही, मला शिक्षण घेता आलं नाही. पण मला त्यांना सगळ्यांना हे सांगायचं आहे की जर तुम्हाला तुमची स्वप्न करण्याची इच्छा असेल, तुमच्यामध्ये मेहनत करण्याची ताकद असेल आणि चिकाटीची जोड असेल तर तुम्ही पाहिलेलं कुठलंही स्वप्न पूर्ण करू शकता. हे मी माझ्या स्वतःच्या एक्सपिरियन्सने सांगू शकते. आता हे कसं, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इम्पॉर्टंट गोष्ट की माझं लग्न खूप कमी वयात झालं काही कारणांमुळे. फक्त 21व्या वर्षात माझं लग्न झालं, जेव्हा की माझा फक्त डिप्लोमा झाला होता लग्नाच्या वेळेला. मला शिक्षणाची तर खूप आवड होती, तसं बाळकडूच मला घरातनं मिळालं होतं. माझे वडील शिक्षक होते आणि त्यामुळे शिक्षणावरती आमच्या सगळ्यांचंच खूप प्रेम होतं. मला खूप हायर एज्युकेशन घेण्याचं स्वप्न होतं आणि लग्न झाल्यानंतर मला लगेच प्रेग्नन्सी राहिली आणि सगळ्यांनी सांगितलं की पहिलं बाळ आहे, तुला प्रेग्नन्सी कंटिन्यू करावी लागेल. मी प्रेग्नन्सी कंटिन्यू केली. बाळ झाल्यावर मला असं वाटलं की आता आपलं शिक्षण थांबलं आणि आता आपण पुढे काहीच करू शकत नाही. ह्या विचारात असताना बाळ मोठं होत होतं, तसं मला परत शिक्षणाचे वेध लागले. मी माझी इच्छा माझ्या हजबंडकडे बोलून दाखवली आणि मग आम्ही फक्त शिक्षणासाठी पुण्याला शिफ्ट झालो. जेव्हा मी पुण्याला शिफ्ट झाले तेव्हा माझा मुलगा फक्त 1.5 वर्षाचा होता. माझ्यासोबत मी, हजबंड आणि मुलगा आम्ही तिघेच होतो. मुलाला सांभाळणारं कोणी नव्हतं. भारती विद्यापीठला डिग्रीला ॲडमिशन घेतलं तेव्हा मुलाला सांभाळण्याचा मोठा प्रॉब्लेम होता. आता यावेळेस घरातनं नणंद काही दिवस येऊन मुलाला सांभाळत होती, पण शेवटी तिला तिचा संसार होता, ती कशी सांभाळणार. म्हणून आम्ही असं कोणीतरी शोधत होतो जे की माझ्या मुलाला सांभाळेल. कुठेतरी जाऊन आम्हाला एक ताई भेटल्या ज्या धनकवडीला राहत होत्या. त्यांची अशी अपेक्षा होती की मी मुलाला त्यांच्या घरी सोडावं सकाळी 7:30 वाजता. आता या परिस्थितीमध्ये माझं कॉलेज सकाळी 8ला असल्यामुळे मला त्याला उठवून 7:30 वाजता गाडीवर बसवून त्यांच्याकडे सोडायचं होतं. तो इतका छोटा होता की तो स्कूटीवरती हाताने धरू पण शकत नव्हता, म्हणून मला त्याला पोटाला ओढणी बांधून धनकवडीला त्यांच्या घरी सोडावं लागत होतं. हे सोडत असताना तिथे सोडल्यानंतर तो खूप रडायचा आणि त्याला रडताना पाहून पूर्ण रस्त्याने मी रडायचे आणि तो ब्रेस्ट फिडिंग करत होता म्हणून अक्षरशः कॉलेजमध्ये ब्रेस्टमधून मिल्क लीक होत होतं. या परिस्थितीत मी त्याला पुढच्या 6 महिन्यात मग ब्रेस्ट फिडिंगपासून तोडलं. हे दिवस इतके कठीण होते की तो सतत आजारी पडायचा कारण की तो आईवडिलांपासून लांब होता आणि त्याला दुसऱ्याच्या घरी राहायला लागत होतं. आम्हाला सुरुवातीला समजलं नाही की तो सारखा आजारी का पडतोय. तो आजारी पडायचा, मग मला कॉलेजमध्ये सुट्ट्या घ्यायला लागायच्या. खूप सुट्ट्या घ्यायला लागत नाही, मग मला परत कॉलेज जॉईन करायला लागायचं. अशा वेळेला माझं अर्धं लक्ष त्याच्याकडे आणि अर्धं लक्ष कॉलेजमध्ये असायचं. खूप ओढाताण व्हायची. या परिस्थितीमध्ये आम्ही त्याला खूप डॉक्टरांना दाखवलं. फायनली आम्हाला असं कळलं की डॉक्टरांनी सांगितलं त्याला काही झालेलं नाही आहे, फक्त तुम्ही त्याला घरापासून आणि तुमच्यापासून लांब ठेवताय म्हणून तो आजारी पडतोय. एक काम करा, तुम्ही त्याला घरीच ठेवा, बाहेर ठेवू नका. तोपर्यंत माझं BSc कंप्लीट झालं होतं. जेव्हा मी मास्टर्सला ॲडमिशन घेतलं तेव्हा मी त्याला सांभाळण्यासाठी घरी कुणीतरी भेटतंय का हे पाहायला सुरुवात केली आणि आम्हाला खूप छान मावशी भेटल्या ज्या त्याला सांभाळतील. त्याला घरी सांभाळायला लागल्या. त्याचा हेल्थ प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला कारण की त्याला घरातलं वातावरण चांगलं वाटत होतं. हे सगळं करत असताना तो इतका लहान होता की त्याला अटेन्शनची खूप गरज होती. मी कॉलेजवरून आली की मला खूप अभ्यास असायचा, पण तो मला अभ्यास करू देत नव्हता कारण की त्याच्याकडे अटेन्शन कमी व्हायचं. मग मी त्याला झोपवायची आणि मग मी त्याला झोपवल्यानंतर उठून अभ्यास करायची. एक्झामच्या ड्युरेशनमध्ये तर पूर्ण रात्र जागून सकाळी न झोपता मी उठून फ्रेश होऊन कॉलेजला गेलेली आहे. मी बिलकुल झोपलेली नाही एक्झामच्या ड्युरेशनमध्ये, कारण तो एवढा लहान होता की मला त्याला अटेन्शन देणं खूप गरजेचं होतं.
पण याही परिस्थितीत मी माझ्या BScला आणि माझ्या मास्टर्सला डिस्टिंक्शनमध्ये पास झाले, कारण की मी माझा 100% दिला. जेवढा मी केला तो मी पूर्ण मन लावून करत होते. या ड्युरेशनमध्ये ना मी फ्रेंड्स बनवले, ना मी सोशल लाईफ जगले, कारण की माझ्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं होतं माझी फॅमिली, माझा मुलगा आणि माझं करिअर. ओढाताण अजून याच्यामुळे होत होती, कारण की हस्बंड माझे मुंबईला कामाला असल्यामुळे ते फक्त सॅटर्डे संडे पुण्यामध्ये येत होते. यामुळे मला माझ्या मुलाचं हेल्थ, मुलाचं स्कूल ॲडमिशन, मुलाची फीस, पेरेंट मीटिंग, ओपन हाऊस, घरातला किराणा, लाईट बिल, गाडी सर्व्हिसिंग, या सगळं मला पाहायला लागत होतं. आणि हे सगळं करून मुलाला सांभाळून मला माझा अभ्यास करायला लागत होता. म्हणून माझ्यासाठी हे सगळं खूप चॅलेंजिंग होतं. हे सगळं करत असताना खूप वेळा खूप फायनान्शियल प्रॉब्लेम पण आले. याच्यामध्ये सगळ्यात मेन पॉईंट म्हणजे मी मास्टर्स करत असताना आमची फीज जी पे करायची होती ती इन्स्टॉलमेंटमध्ये पे करायची होती, आणि माझी 3rd इन्स्टॉलमेंट ही पे केलेली नसल्यामुळे कॉलेजमधून अनाऊन्स केलं की ज्यांची 3rd इन्स्टॉलमेंट पे नाही आहे त्यांनी कॉलेजमध्ये यायचं नाही जोपर्यंत ते फी नाही भरत. माझ्याकडे फी भरण्यासाठी पैसे नव्हते, हस्बंडचे थोडे प्रॉब्लेम्स चालू होते, आणि अशा वेळेला मी 8 दिवस घरात होते. माझे क्लासेस मिस होत होते, फक्त मी फीस नाही भरली. यामुळे शेवटी काहीच अरेंज झालं नाही, म्हणून मी गेली आणि माझं स्वतःचं मंगळसूत्र सोनाराकडे जाऊन मोडलं आणि आलेल्या पैशातनं मी फीस भरली. आणि हा माझ्यासाठी खूप कठीण, आमच्या दोघांसाठी हा खूप कठीण क्षण होता. पण सोन्यापेक्षा जास्तही महत्त्वाचं शिक्षण आहे हे कळण्या एवढी माझी मॅच्युरिटी होती. मी 2018मध्ये MSc पास झाले, आणि त्यानंतर मी सेंट अँड्रूज कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये एक ज्युनियर टीचर म्हणून जॉब जॉईन केला. आता हे सगळं माझ्यासाठी एवढं सोपं नव्हतं, कारण की मी जे खडतर प्रवास केला होता त्याच्यानंतर मी जेव्हा BSc आणि MSc करत होते तेव्हा मी घरामध्ये कामाला बाई पण लावली नव्हती. मी घरातलं सगळं काम करून, अभ्यास करून, मुलाला सांभाळून हे यश मिळवलं होतं. आणि त्याच्यानंतर आता कुठे मी जॉबला जात होते, 4 पैसे कमवणार होते. जेव्हा मी जॉब जॉईन केला तेव्हाही मला शिक्षणाचे वेध, कारण की मला सतत शिकत राहावं असं वाटत होतं, कारण की माणूस हा मरेपर्यंत शिकू शकतो असं आपण ऐकलेलं आहे. आपण शिकण्यासाठी कधीही लहान नसतो. मग मी MBAला ॲडमिशन घेतलं. जॉबसोबतच मी MBA केलं. MBA हॉस्पिटल ॲडमिनिस्ट्रेशन मी DY पाटीलमधून केलं, ज्याचा मला असं वाटत होतं की माझ्या प्रोफाईलमध्ये मला कुठेतरी फायदा होईल. फक्त MBAच नाही तर मी असे शॉर्ट टर्म बरेच कोर्सेस केले जे मला हेल्पफुल राहतील माझी प्रोफाईल इम्प्रूव्ह करण्यासाठी, जसे की इन्फेक्शन कंट्रोल कोर्स असेल, NABH सर्टिफिकेट कोर्स असेल. सतत मी शिकत राहिले. मी लास्ट इयरपर्यंत शिकत होते. हे सगळं झाल्यानंतर जेव्हा मी जॉब करत होते, माझ्या सॅलरीमधून जे काही पैसे येत होते ते मी सेव्हिंग करायला सुरू केली. पण त्यानंतर असं असतं की आपण स्वप्न पाहायचं कधी सोडायचं नाही, कारण की मी लहानपणीपासून पाहिलं आहे की मी माझे छोटी स्वप्न पूर्ण केलेत, मोठी स्वप्न पण पूर्ण केलेत. स्वप्न तेव्हाच पूर्ण होतात जेव्हा आपण ते पूर्ण करण्यासाठी मेहनत करण्याची जिद्द ठेवतो, चिकाटी ठेवतो, कन्सिस्टन्सी ठेवतो, तेव्हाच आपली स्वप्न पूर्ण होऊ शकतात. आता घर झालं होतं, गाडी झाली होती, माझी खूप छोटी आणि मोठी बरीच स्वप्न पूर्ण झाली होती, जॉब व्यवस्थित होता. पण मला आता वेध लागले होते इंटरनॅशनल फ्लाय करण्याचे, कारण की मी माझ्या फील्डमध्ये बऱ्याच मुलींना बाहेर देशात जॉब करण्यासाठी जाताना पाहिलं. आता ही एक्झाम, इंटरनॅशनल जाण्याची एक्झाम देणं म्हणजे खूप मोठा टास्क होता. पण म्हटलं आपण जर एवढ्या गोष्टी लाईफमध्ये अचीव केल्यात तर हा ट्राय द्यायला हरकत नाही. पण त्याआधी कुठलीही एक्झाम फेस करण्याच्या आधी मी स्वतःलाच चॅलेंज केलं की मी आधी इंग्लिश इम्प्रूव्ह करणार आणि मगच ही एक्झाम देणार. मग मी जॉब करायचे, जॉबवरून आल्यानंतर मुलाचा अभ्यास घ्यायचे, स्वतःचा 1 तास ऑनलाईन क्लास करायचे, तो झोपल्यानंतर मग मी माझा अभ्यास करायचे. असं माझं शेड्यूल चालू होतं. आणि मला ही एक्झाम फेस करायची होती म्हणून मी डेट बुक केली आणि एक्झाम दिली. आणि अल्टिमेटली रिझल्ट असा आला की मला स्कोर नाही भेटला, कारण की प्रिपरेशन माझं कमी पडलं. मग मी ठरवलं की मी सोडून नाही देणार, मी क्विट नाही करणार, मी एक्झाम परत एकदा ट्राय करणार. पण ती संधी जरा थोडी लेट आली. जॉब करत असतानाच मागच्या दिवाळीमध्ये हस्बंडची हेल्थ थोडी खराब झाल्यामुळे मला कॉलेजमध्ये सुट्टी टाकायला लागली, आणि या सुट्टीमध्ये मी घरीच होते. आणि काही कारणामुळे मला ही सुट्टी एक्सटेंड करावी लागली. आणि ह्या एक्सटेंड केलेल्या सुट्टीचा फायदा मी असा घेतला की मी परत एकदा क्लासेस लावले, आणि मी दिवसभर घरी असल्यामुळे मी पूर्ण वेळ क्लास करून 6 ते 7 तास कंटिन्यूस अभ्यास करून ह्या एक्झामची तयारी सुरू केली. आता मी ठरवलं होतं की ही एक्झाम क्रॅक करायची, कारण एका एक्झामची फीज होती 35,000. माझे हस्बंड माझ्या शिक्षणासाठी जर पहिल्यापासून एवढा पैसा खर्च करत होते, आता ह्या एक्झामसाठी पण जर ते 35,000 2 वेळा भरत होते, तर माझी ही रिस्पॉन्सिबिलिटी बनते की मी मेहनत करून ही एक्झाम क्रॅक करावी. कारण की
आधी जी मी एक्झाम दिली होती त्यामध्ये तर ऑलरेडी 35,000 गेलेच होते आणि मला हे 35,000 जाऊ द्यायचे नव्हते. आणि मी आधी मेन्शन केलं की ही एक्झाम एवढी सोपी नाही आहे क्रॅक करणं, कारण की माझ्यासोबतच्या कित्येक मुलांनी अजूनही क्रॅक केलेली नाही आहे. त्यामुळे मला मी स्वतःला चॅलेंज दिलं होतं की मला ह्यावेळेस हे स्कोअर आणायचं आहे. आणि मी एक्झामची डेट बुक केली. मला आठवतं 3 डिसेंबर 2022ला माझी एक्झाम होती आणि 1 डिसेंबरच्या रात्री 9ला आम्हाला गावावरनं फोन आला की माझ्या सासूबाई एक्सपायर झाल्या. 1 डिसेंबरच्या रात्री 9ला आम्हाला असा फोन आला की सासूबाई एक्सपायर झाल्या. ह्यावेळेस आम्ही ब्लँक होतो, कारण की घरातली व्यक्ती एक्सपायर झाली होती. आणि मग आम्ही रात्रभर प्रवास करून बीडला पोहोचलो. 2चा पूर्ण दिवस सासूबाईंचा अंत्यविधी वगैरे झाला. मी तर एक्झामचं सोडून दिलं होतं, एक्झाम, पैसे, प्रिपरेशन सगळं सोडून दिलं होतं, कारण की घरातली व्यक्ती होती. आणि सगळं झाल्यानंतर हजबंड सडनली म्हणाले की तू जा पुण्याला आणि एक्झाम देऊन ये. माझ्यासाठी हे सरप्रायझिंग होतं, कारण की त्यांची आई गेली होती आणि गावातली लोक काय म्हणतील, घरात असं झालेलं असतानाही कुठल्या एक्झामला जाते. पण हजबंड बोलले तुझ्या नाही जाण्याने इथं कुठली परिस्थिती बदलणार नाही आहे आणि तू एवढं प्रिपरेशन केलं आहेस तर असं समज की आईचा आशीर्वाद असेल तुझ्यासोबत, तू जा. ही गोष्ट मला ॲक्च्युली त्यांचं हे वागणं खूप मला अभिमानास्पद होतं. मग त्यानंतर मी दुपारच्या 2ला वगैरे गावाकडनं निघाले. इथे रात्रीच्या 11ला वगैरे पोहोचले. 3 दिवस कंटिन्यूस झोप नव्हती. गावाकडचा तो स्ट्रेस होता सासूबाई गेल्याचा, त्या कंडिशनमध्ये येऊन मी डायरेक्ट झोपली. दुसऱ्या दिवशी माझी एवढी मोठी एक्झाम होती, पण मी कसलंही लास्ट मोमेंट प्रिपरेशन केलं नाही, कारण की माझ्यामध्ये ताकद नव्हती. दुसऱ्या दिवशी उठून एक्झामला गेले. मॉड्यूल असतात 1st, 2nd, 3rd, 4th. फर्स्ट आवरमध्ये जे मॉड्यूल होतं त्यामध्ये मी अजिबात कॉन्सन्ट्रेट करू शकत नव्हते, कारण की माझ्यासमोर ते कालचा दिवस पूर्ण उभा राहत होता, सासूबाईंचा चेहरा डोळ्यासमोर उभा राहत होता. पण मी स्वतःला समजावलं की ही एक्झाम पुरतं कॉन्सन्ट्रेट मला आता करायलाच लागेल, कारण की मी याच्यासाठी खूप मेहनत घेतली, याच्या मागे माझी खूप मेहनत आहे. मग कसं तरी 2nd मॉड्यूल 3rd मॉड्यूलपर्यंत मी कॉन्सन्ट्रेट करू शकले. मी पूर्ण एक्झाम दिली. मला पहिल्या अटेम्प्टपेक्षा हा अटेम्प्ट चांगला गेला होता, पण तरी मला काही विचार करायचा नव्हता, काही प्रेडिक्शन करायचं नव्हतं की मला भेटेल नाही भेटेल, काहीच नाही. मी परत घरी आली आणि त्या दिवशी रिटर्न मी गावाला गेले. हे 3 दिवस माझे इतके हेक्टिक गेल्यामुळे साहजिकच शारीरिक माणसाच्या शरीराला हा आराम लागतो आणि असं जर हेक्टिक 3 दिवस झाल्यानंतर मी ऑटोमॅटिक गावाला जाऊन आजारी पडली आणि 2-3 दिवसात ॲडमिट वगैरे होऊन बरी पण झाली. मग आम्ही गावाला माझ्या सासूबाईंच्या 14व्यापर्यंत आम्ही गावाला होतो. 14व्यापर्यंत गावाला राहिलो. तोपर्यंत मी एक्झामच्या रिझल्टचा काही विचार केला नाही, कारण की ती कंडिशनच नव्हती. सासूबाईंचा 14वा करून आम्ही परत पुण्याला रिटर्न आलो आणि माझा रिझल्टचा दिवस आला. तेव्हा कुठे आठवलं की अरे हां, आपला आता रिझल्ट येणार आहे. पण यावेळेस मला मला काहीच आयडिया नव्हती की मला काय रिझल्ट मिळेल, कारण की मी कुठल्या कंडिशनमध्ये एक्झाम दिले मला माहिती. हो, माझं प्रिपरेशन भरपूर होतं, पण मला नाही माहिती होतं की काय होईल. रिझल्टचा दिवस आला आणि मी लॉग इन केलं. मी फक्त लॉग इन करण्याच्या आधी देवाला प्रार्थना केली की देवा, तू माझी मेहनत पाहिली आहेस, तुला माहिती आहे की मी काय कष्ट घेतले ते यामागे. मुलाला सांभाळून घरात 100% देऊन मी ही प्रिपरेशन केलं आहे. तू माझ्यासमोर जे संकट आणलं होतं अचानक आलेलं, त्यालाही मी फेस केलं आहे आणि त्या कंडिशनमध्ये येऊन मी ही एक्झाम दिली आहे. तर फक्त तू माझी मेहनत पाहिली, मी माझ्या परीने 100% दिला. आता तुझा फक्त रोल आहे की मला तू यश दे. असं म्हणून प्रार्थना करून मी लॉग इन केलं आणि माझा रिझल्ट ओपन केला. आणि मी शब्दात तो आनंद सांगूच शकत नाही. जेव्हा मी माझा रिझल्ट पाहिला तर मी घरात एकटी होते आणि मी अक्षरशः माझे हात थरथर कापत होते, कारण की मी खूप छान स्कोरने पास झाले होते आणि मला स्कोर मिळाला होता. आणि मी माझं जे स्वप्न पाहिलं होतं इंटरनॅशनल फ्लाय करायचं, ते आता माझं पूर्ण होणार होतं. हे तर स्कोर पाहून पाहिला आणि तो दिवस मी माझ्या आयुष्यात कधीही विसरू शकत नाही की मी माझं तेही स्वप्न पूर्ण केलं. मला यातून एवढंच सांगायचं आहे की कुठलीही गोष्ट खूप कठीण आहे म्हणून सोडून देऊ नका. जर तुम्ही प्रयत्न केले आणि खरंच त्या गोष्टीला मिळवण्यासाठी जी कन्सिस्टन्सी ठेवलीत तर तुम्ही ती गोष्ट नक्कीच मिळवू शकता. माणसाने नेहमी ग्रीडी राहिलं पाहिजे यश मिळवण्यासाठी आणि गोष्टी अचीव करण्यासाठी. नेहमी लालची राहिलं पाहिजे की मला ही गोष्ट मिळवायची आणि मी त्यासाठी प्रयत्न करणार. बाकीच्या सगळ्या गोष्टी जुळवून ऑटोमॅटिकच येतात जर तुमच्यामध्ये ते करण्याची जिद्द असेल तर. दुसरी महत्त्वाची गोष्ट, मी आज जे काही आहे ते फक्त माझ्या हजबंडच्या सपोर्टमुळे, आणि याच्यामध्ये खूप मोठा वाटा माझ्या लहान मुलाचा आहे, कारण की त्याने लहानपणीपासून आम्ही जेवढं स्ट्रगल केलं आहे तोही त्या स्ट्रगलमधून गेला आहे, तोही आमच्यापासून लांब राहत होता. त्यामुळे हे सगळं यश मिळवलेलं यश हे माझ्या हजबंडचं आणि मुलाचं आहे. कारण की आपल्याला संधी आली
तर ती मला जमेल का, मला जमणार नाही असं म्हणून आपण सोडून देतो. असं न करता आलेल्या प्रत्येक संधीचं सोनं कसं करायचं ह्याचा विचार करा. मग ती संधी कितीही छोटी असू देत किंवा मोठी असू देत. आणि आपण नेहमी विचार करतो की 4 लोक काय म्हणतील, हा विचार कधीही करू नका. कारण की हीच 4 लोक असतात जे प्रत्येक गोष्टीवर तुमच्या हसणारे असतात, काहीतरी बोलणारे असतात. तुम्ही ह्यांचा विचार करत बसले तर तुम्ही तुमची ग्रोथ आणि कधीच करू शकत नाही. त्यामुळे हे 4 लोकांकडे पहिलं दुर्लक्ष करायचं शिका. कारण की लोकही हसायलाच बसलेले असतात किंवा मग काहीतरी बोलण्यासाठीच बसलेले असतात. त्यामुळे कोणी नसतात ही 4 लोक, ना तुमच्या सुखातही नसतात आणि तुमच्या दुःखात तर नसतात. त्यामुळे जेव्हा तुम्हाला माहिती आहे की तुम्ही जे करताय ते योग्य आहे, तुम्ही जे करताय ते तुमच्या फॅमिलीला माहीत आहे आणि तुम्ही जे करताय ते अँटी सोशल नाही आहे, जर ह्या 3 गोष्टी असतील ना तर जगाला घाबरण्याचं काहीच कारण नाही आहे. लोकांचा विचार करण्याचं काहीच कारण नाही आहे. लोकांचा विचार करणं बंद करा, तेव्हाच तुम्ही लाईफमध्ये काहीतरी मोठं बनाल. शेवटी मी एवढंच म्हणेल की प्रत्येकाची आपली एक स्टोरी असते, प्रत्येकाचं स्ट्रगल वेगळं असतं. हे माझं स्ट्रगल होतं, ज्यामधून मी खूप काही शिकले आणि पुढे आले. माझी ही स्टोरी पाहून जर काही महिलांनी जरी स्वतःचं स्वप्न पूर्ण करण्याची इच्छा दाखवून त्यावरती जर मेहनत घेतली, तरी मी असं समजेल की माझं हे बोलणं सार्थ ठरलं. मी ग्रो मोशन टीमचे आभार मानते की त्यांनी हा प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला आणि मला माझी स्टोरी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याची संधी दिली. थँक्यू. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि आपल्या मित्रांबरोबर शेअर करायला विसरू नका.